श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे, आला महाराजा। मित्रांनो, आज दही काला आहे, दही हंडी आहे आणि आपण चाललोय आडिवऱ्यामध्ये। आडिवऱ्यामध्ये दही हंडी असतो आणि आपली आडिवऱ्यातली महाकाली आईची गोविंदा पथक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा आहे, तर तो बघायला आपण चाललोय। 1 नंबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली आई महाकालीचा गोविंदा पथक बघायला चाललोय। चला तर मग आता जायचंय आई महाकालीचा गोविंदा पथक बघायला। आणि खरोखरच 7 थर लावतात ते लोक, 7 थर लावतात आणि त्यांची प्रॅक्टिस झालेली आहे 7 थरांची। आणि पुढच्या वर्षी 8 थर लावायचं असं त्यांनी पण केलेलं आहे। पुढच्या वर्षी ते 8 थर लावतील अशी आशा करतो महाकाली आईच्या चरणी। आणि ह्या टायमाला 7 थर लावणार आहेत, तर तो आपल्याला बघायला जायचं आहे। आणि तिकडनं बघून झाल्यावर आपल्याला जायचं आहे कालिकावाडीमध्ये। कालिकावाडीसुद्धा आपले बालगोपाळ खूप दहीहंडी उत्सव साजरा करत असतात, नाचत असतात, खेळत असतात। आमच्या पुऱ्या वाडीमध्ये 10 ते 12 हंड्या लावल्या जातात। त्या हंड्या फोडायला कालिकावाडीमधनं आमचे बालगोपाळ सर्व येतात आणि ते लोकच दहीहंडी फोडतात। तर त्यासुद्धा आपल्याला बघायच्या आहेत। तर अगोदर जायचं आपल्याला आई महाकालीच्या इथे। महाकाली मंदिरमध्ये पहिली सलामी देतात, त्याच्यानंतर बाहेर येऊन मंदिराच्या बाहेर दोन्ही गेटवर सलामी देतात। त्याच्यानंतर ज्या लहान मोठ्या ज्या दहीहंड्या कोणी नवसाच्या लावलेल्या असतात तिथेसुद्धा सलामी दिली जाते। तर त्यासाठी मी आणि समर्थ चाललो आहे महाकाली मंदिरमध्ये। चला तर मग दहीहंडी बघायला महाकाली आईचं।
दोन्ही ठिकाणी सलामी दिलेली आहे, दोन्ही गेटवर महाकालीच्या आईच्या आणि महाकाली मंदिरमध्ये सुद्धा आतमध्ये त्यांनी सलामी दिलेली आहे. खूप मस्त वाटली. 7 थरांची सलामी होती, एका ठिकाणी 6 थरांची दिली आणि 7 थरांची त्यांनी पुरी प्रॅक्टिस केलेली आहे. आणि आता ते पुढे चाललेले आहेत. तर आपल्याला जायचं आहे कालिकावाडीमध्ये. कालिकावाडीमध्ये सुद्धा आपले आईचे गोविंदा निघतात. तर आपण जायचं आता कालिकावाडीमध्ये. चला तर मग आपल्याला थोडा लेट झालेला आहे कालिका माते मंदिरामध्ये यायला आणि हंड्या फोडून झालेल्या आहेत मानाच्या पहिल्या. कालिका माते मंदिरमध्ये पहिल्या हंड्या असतात त्या पहिल्या फोडलेल्या आहेत बघा, आपल्याला थोडा उशीर झाल्यामुळे. आणि एक हंडी आहे बघा, थर लावलेला आहे. वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला पिचवून टाका. खिडकीतल्या ताई आता वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजवून टाका. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्याचा जागेला जीव झाला वेळा. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्याचा जागेला जीव झाला वेळा. घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा, तुझ्याही पाणी घागर उताणी रे गोपाळा. 1 2 3 4 अमलपुऱ्यातली पोरं हुशार. 1 2 3 4 अमलपुऱ्यातली पोरं हुशार. गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला. गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला. कर्नलच्या पोरी तुझं हित काय काम गो, कर्नलच्या पोरी तुझं हित काय काम गो. तुझी माझी कशी कमल जोडी मला ठाऊक हाय गो. तुझी माझी नाही जमणार जोडी मला ठाऊक हाय रे. अशी कशी राधाबाई आलीच नाक्यावर, अशी कशी राधाबाई आलीच नाक्यावर. पदर नाही खांद्यावर, हे तुझ्या पदर नाही खांद्यावर. 2 पैसे देतो तुला, राधे देतो तुला, तुझ्या मडक्यातलं लोणी दे गो या कृष्णाला. लोण्याचा भाव नाही ठाऊ तुला, कृष्ण ठाऊ तुला, फुकट प्रताप नको या राधेला. अगो आज तुझी माझ्याशी गाठ, नको फिरवू तू पाठ, तुझा फोडीन मी मार. अगो आज तुझी माझ्याशी गाठ, नको फिरवू तू पाठ, तुझा फोडीन मी माठ. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्याचा जागेला जीव झाला वेळा. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्याचा जागेला जीव झाला वेळा. 1 2 3 4 अमरपुऱ्यातली पोरं हुशार. 1 2 3 4 अमरपुऱ्यातली पोरं हुशार. गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला. गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला. डोईवर पूजा म्हणजे मडकत चोरा, राधाच्या वाट नको जाऊ चोरा. अरे जन्माला घातलंस उघड्यावर टाकलंस, राजाला मिळतोय निवारा. अरे जन्माला घातलंस उघड्यावर
छाकलं राजाला मिळतोय निवारा. निळू भाऊ हो बाजूला चल जा हो बाजूला, फुटाशी गोळी नाही तर देईन तुला. अरे हट नाही जमणार तुला, जमणार नाही तुला. सर्व ठिकाणी लहान लहान दहीहंड्या बांधलेल्या आहेत आणि बालगोपाळ नाचत नाचत त्यांना सलामी देत आहेत. आणि थोड्याच वेळात लाटच्या इथे जाऊन सलामी देणार, लाटच्या हंडीजवळ. आणि मग परत येताना सर्व फोडत येणार आहेत ते. आता पहिला सलामी चालू आहेत त्यांची, सर्व ठिकाणी सलामी देतात. आपण काय उंच दहीहंड्या बांधत नाही, आपण लहानच अशा दहीहंड्या बांधतो. 2, 3, 4 अमलपुरातील पोरं हुशार. 1, 2, 3, 4 अमलपुरातील पोरं हुशार. गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला. गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला. बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली. इथे शेवट आहे हंडीचा. तर ही हंडीला सलामी देणार, फोडणार आणि इकडनं फोडत परत कालिका माता मंदिरमध्ये जायचं आहे त्यांना. आणि मग दहीकाला उत्सव तिथे संपणार महाकाली मंदिरमध्ये. निकला माखन चोर नंद किशोर, शोर मच गया शोर देखो आया माखन चोर, शोर मच गया शोर देखो आया माखन चोर। देखी जो ग्वालों की टोली टोली कोई गुजरिया बोली बोले, देखी जो ग्वालों की टोली कोई गुजरिया बोली, किसकी बारात है ये किसकी है डोली, डोली डोली जमुना के तट की ओर चला निकला, ओ चला ओ
ओ चला 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 निकला माखन चोर नंद किशोर शोर मच गया शोर देखो ओ देखो आया माखन चोर शोर मच गया शोर देखो आया माखन चोर ग्वालन के पीछे दौड़े दौड़े कंकर से मटकी फोड़े फोड़े ग्वालन के पीछे दौड़े कंकर से मटकी फोड़े मारे यशोदा माँ चोरी न छोड़े छोड़े न छोड़े देखे नजर की डोर चला निकला माखन चोर नंद किशोर शोर मच गया शोर देखो ओ देखो ओ देखो 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 आया माखन चोर शोर मच गया शोर देखो आया माखन चोर एक ऊपर देख तमाशा देख एक ऊपर देख तमाशा देख और तोड़ मटकी तोड़ और ऊंचा और दो तीन चार राजू बड़ा होशियार एक दो तीन चार राजू बड़ा होशियार 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 गिर न जाना मेरे यार होशियार होशियार खबरदार एक के ऊपर एक तमाशा देख एक के ऊपर एक तमाशा देख एक तोड़ मटकी तोड़ और ऊंचा
सगळेजण आंघोळीला आलेले आहेत नदीवर. सगळेजण आता आंघोळी करणार नदीवर येऊन. आता सगळेजण आंघोळीची मजा करतायत. दहीहंड्या सर्व फोडून झालेले आहेत आणि आता आंघोळ करणार आणि मग कालिका मंदिरमध्ये जाणार. सर्वजण आनंद लुटतायत आंघोळीचा. दही दूध सांडलं होतं लोणी ते सर्व धुवून काढतायत नदीमध्ये. ए समर्थक वर ये. तर खूप नारळ जमा झालेले. ते नारळ सर्व आता ते फोडणार तिकडे आणि त्याची प्रसादी करणार. फरसाण होतं. काही जणांनी पैसे लावलेले होते दहीहंडीला, ते सर्व जमा करणार. फरसाण आहे ते सगळेजण वाटून घेणार आणि लहान मुलं आहे त्यांना वाटलं जाणार, मोठ्या माणसांना वाटलं जाणार प्रसादी म्हणून. आणि खूप अशी धमाल आली. सर्वांनी मजा अशी केली नदीवर. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.